नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की कोणत्या लोकांना लकव्यासारख्या समस्या जास्त प्रमाणात दिसून येतात. जेव्हा तुम्ही 8 ते 9 वर्षांपासून प्रॅक्टिस करत असता, रोज तुम्ही लकव्याच्या रुग्णांना भेटत असता, तेव्हा तुमचे इंटर्न्स तुम्हाला खूप काही शिकवत असतात. काही ज्ञान आपल्याला मिळतं की लकवा का होतो, कोणत्या कारणामुळे होतो, पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकल अनुभव थोडासा वेगळा असतो. तर आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की कोणत्या लोकांमध्ये आपल्याला लकवा जास्त प्रमाणात दिसतो. त्यांचा एक नमुना आहे. तर सगळ्यात आधी आपण बाहेरच्या खाण्यापासून सुरुवात करूया. जर कोणी बाहेर राहतो आणि नेहमीच बाहेरचेच अन्न खातो, विशेषतः रेडिओ किंवा तळलेले पदार्थ खातो, तर अशा लोकांमध्ये लकवा होण्याची शक्यता वाढते. कारण त्यांच्या आहारात पालेभाज्या, हिरव्या भाज्या, पिवळ्या भाज्या नसतात. त्यामुळे त्यांचे पोट नेहमी बिघडलेले असते. कोलेस्ट्रॉलची मात्रा जास्त असते. ते लवकर डायबेटिक होतात आणि त्यामुळे त्यांना लकवा होण्याची शक्यता वाढते. कारण बाहेरच्या अन्नात मीठही जास्त असते आणि ते बहुतेक वेळा तळलेले असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो. तर पहिली गोष्ट आपल्याला ही दिसते. दुसरे म्हणजे असे लोक असतात जे कमी झोप घेतात. कोणत्याही कारणामुळे कदाचित ते रात्री नोकरीला जातात, दिवसा झोपू शकत नाहीत किंवा मग असे लोक आहेत ज्यांची झोप नैसर्गिकरित्या कमी असते. तर याचा परिणाम तुमच्या शरीराच्या प्रत्येक सिस्टीमवर होतो. मग ती साखर असो किंवा तुमचा बीपी लेव्हल वाढायला लागतो. जर तुम्ही तुमच्या शरीराला विश्रांती दिली नाही, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे असे लोक असतात ज्यांना मांस खूप आवडतं, कारण जेव्हा पेशंट येतो, तुम्ही पाहता तो खूपच दुबळापतला असतो. आम्ही विचारतो की काही भाग खातात का, काही नाही, काही खातात का. मग त्यांना विचारतो की तुम्ही रेड मीट खातात का. ते म्हणतात, हो हो, मला रेड मीट खूप आवडतं. आता जे लोक रेड मीट जास्त खातात, त्यांच्यातही हे सगळ्यात जास्त दिसून येतं. लेसिस का लावतात? कारण त्यात नैसर्गिकरित्या फॅटचं प्रमाण जास्त असतं. दुसरं म्हणजे जेव्हा आपण रेड मीटचं सेवन करतो, तेव्हा आपल्या संपूर्ण शरीरात हलकी हलकी सूज येते. ती दिसत नाही, म्हणजे ती त्वचेवर येत नाही. ती अंतर्गत सूज असते. सूज येते, ज्यामुळे तुमची पॅरालिसिस होण्याची शक्यता वाढते. यावर मी आधीच संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे की रेड मीट खाल्ल्याने शरीरात कशा प्रकारचं टॉक्सिन तयार होतं, ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना नुकसान होतं. तेही तुम्ही जाऊन पाहू शकता. तर मोठ्या प्रमाणावर पाहिलं तर अशा लोकांमध्ये पॅरालिसिस होण्याची शक्यता जास्त असते आणि हे पोटात जास्त प्रमाणात दिसून येतं. ज्यांचं खाणपिणं व्यवस्थित नाही. मोठ्या प्रमाणावर पाहिलं तर जर तुम्ही तळलेले पदार्थ, तूप, तेल खूप जास्त खात असाल किंवा ब्रेड जास्त खात असाल किंवा झोप कमी घेत असाल, कुठल्याही प्रकारे जर तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही, तर मग शरीरही तुमची काळजी घेत नाही. तुमचं बीपी, शुगर वगैरे सुरू होतं आणि आजार होण्याची शक्यता वाढते आणि आजार होण्यासाठी काही वय लागत नाही. कोणत्याही वयात आजार होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काम करत असाल किंवा सुरू करत असाल, तरीही स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी लागते. कारण हे शरीर एक मशीन आहे, जे तुम्हाला प्रत्येक कामासाठी सक्षम बनवतं. जर कुठल्याही कारणाने शरीराला इजा झाली, तर त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर, कुटुंबावर, सगळ्यांवर होऊ लागतो. म्हणून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की स्वतःला वाचवणं आवश्यक आहे. जे लोक आधीच आजाराने ग्रस्त आहेत, त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवणं गरजेचं आहे. प्रत्येक छोटी चूक जी तुम्ही भूतकाळात केली आहे, ती एकदा तरी जाऊन नक्की विचार करा की ती चूक का झाली. कारण ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली, त्या दिवशी तरी तुमचं काहीतरी सुधारेल. आता आपल्या शहरात जी आजारपण राहिलेली आहे, ती कशी संपवायची, त्याचे उपाय मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. म्हणून मी इच्छितो की प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा. प्रत्येकाने त्या पेशंटला भेटावं जो तुमच्यासारखाच आहे आणि जो या आजारातून बाहेर पडला आहे. त्यामुळे तुम्हाला स्पष्ट कळेल की लकव्यावर कसा विजय मिळवायचा. माझी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी माहिती घेऊन आला असेल. 3D माइंडमध्ये कोणतीही शंका असेल तर तो स्वागतार्ह आहे. संपूर्ण टीम आहे. याच सोबत पुढे जाऊ इच्छितो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.